विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या स्कॉलरशिपच्या सीरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला तर सगळ्यांना आठवत असेल, आपण इयत्ता 7वीची स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्तीची एक सीरीज सुरू केलेली आहे, की ज्यामध्ये रोज आपण गणित असू द्या, बुद्धिमत्ता असू द्यात, मराठी किंवा इंग्लिश या विषयांचे रोज एक एक व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यातल्याच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेपर 2 मध्ये आवश्यक असणारा जो विषय आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. आणि या बुद्धिमत्तेमध्ये पहिला जो घटक आहे किंवा पहिले जे प्रकरण आहे ते आहे काय तर इंग्रजी अक्षरमाला. आणि या इंग्रजी अक्षरमालेवरती आधारित कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला. आता पेपर 2 मधील बुद्धिमत्तेचा जो विषय आहे त्यामधलं जे हे प्रकरण आहे इंग्रजी अक्षरमाला, इथे कशा प्रकारचे प्रश्न असतात तर ते आपल्याला इंग्रजी अक्षरमाला देतात आणि त्यानंतर त्या इंग्रजी अक्षरमालेवर आधारित काही प्रश्न असतात. जसे की काय, डावीकडून 5वे अक्षर कोणते, उजवीकडून 2रे अक्षर कोणते किंवा मधोमध कोणते, मधोमधच्या डावीकडचं 3रं कुठलं आहे, उजवीकडचं कोणतं आहे, अशा प्रकारचे सोपे प्रश्न आहेत. यामध्ये वेळ जास्त काही जाणार नाही आणि चुकण्याची शक्यता पण खूप कमी. त्यामुळे इकडचे मार्क जेवढे असतील ना तेवढे सगळे घ्यायचे, एकही मार्क घालवायचा नाही, एकही प्रश्न चुकवायचा नाही. मग आता आपण बघूयात कशा प्रकारचे प्रश्न असतात. आता प्रश्न पहिला बघा, बोर्डवरती लिहिलेला आहे, त्यासाठी काही सूचना आहेत त्या समजून घेऊयात. बघा आता पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे आणि या इंग्रजी अक्षरमालेमध्ये 5 चे गट केलेत. पहिला गट ए पासून ई पर्यंत, नंतर एफ पासून जे पर्यंत, अशा प्रकारचे 5 गट आपल्याला दिलेले आहेत. आपण बनवायचे नाहीत, त्यांनी दिलेले आहेत आणि त्यावर आधारित पहिला प्रश्न कोणता आहे तो वाचूया. बघा पहिला प्रश्न काय, दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 9वे अक्षर कोणते. खूप सोपा प्रश्न आहे. आता तुम्ही अक्षरमालिकेवरती नजर जरी फिरवली तर तुमच्या लक्षात येते 5 चे गट आहेत आणि त्यांनी काय विचारले, शेवटून 9वं अक्षर किती. हा 5चा गट, हा 5चा गट, म्हणजे 10वं अक्षर हे पी आहे आणि 9वं कुठलं असणार आहे, ऑब्वियस क्यू असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पहिला प्रश्न कुठला तर डावीकडनं येणारं 9वं कुठलं अक्षर आहे तर ते काय आहे तर ते क्यू आहे. शेवटून येणारं अक्षर कोणतं आहे, क्यू आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. आता आपण जाऊयात दुसऱ्या प्रश्नामध्ये. आता दुसरा प्रश्न काय तो समजून घेऊयात. बघा काय प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या अक्षरमालेत मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील 5वं अक्षर कोणतं. आता मधोमध जे अक्षर आहे त्याच्या डावीकडील 5वं. मग आता अक्षरमाला बघा, इकडे 5चा गट आहे, तिकडे 5चा गट, हा 5चा गट, हा 5चा गट, मग मधलं अक्षर कोणतं, यम आहे. हे सोडून झालं. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, त्या अक्षराच्या डावीकडचं 5वं अक्षर कोणतं. आता बघा डावीकडचं 5वं अक्षर, हा हात आपला उजवा येतो, हा हात डावा येतो, बरोबर आहे. मग डावीकडनं 5वं अक्षर हे 1 2 3 4 5 कोणतं अक्षर येते, यच हे अक्षर येते. मग यच असलेला पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक डी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी. तुम्हाला समजत असेल की या प्रकारचे जे प्रश्न असतात ते खूप सोपे आहेत, अवघड काहीच नाही. फक्त अक्षरमाला व्यवस्थित बघा आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत, डावी बाजू, उजवी बाजू, मधली कुठली आहे अक्षर, हे जर ओळखता आलं तर तुम्हाला इकडचे मार्क अजिबातच पडणार नाहीत असं होणार नाही, सगळे मार्क पडतील. फक्त व्यवस्थित निरीक्षण करणं महत्वाचं आहे. आता आपण जाऊयात तिसऱ्या प्रश्नामध्ये. तिसरा प्रश्न काय पहिल्यांदा वाचून घेऊयात आणि मग उत्तर कुठलं असेल ते शोधूयात. बघा तिसरा प्रश्न काय, दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 11व्या अक्षराच्या, शेवटून 11वं अक्षर, हा 5चा गट, हा 10चा गट आणि शेवटून अक्षर 11वं कोणते तर ओ आहे, बरोबर आहे. याच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते. आता याची डावी बाजू कुठली आली, ही आली, ही उजवी बाजू आली, 5वं कोणतं मग 1 2 3 4 5. उत्तर काय येणार आहे, जे हे अक्षर ओ च्या डावीकडून 5व्या बाजूला आहे, बरोबर आहे का, एवढ्या अंतरावर आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
ठीक आहे, आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जातोय. चौथा प्रश्न काय वाचून घ्यायचा? दिलेल्या अक्षर मालिकेतील मधोमध असलेले अक्षर. आता मधोमध कुठलं अक्षर आहे सांगा बरं. तर आपण मगाशी पण बघितलं होतं की डावीकडून उजवीकडून मधोमध असलेले अक्षर आहे यम. आणि पुढे प्रश्न विचारलाय व्ही. व्ही कुठे? इथे. ठीक आहे, आपण ती अक्षर पहिल्यांदा शोधून घेतली. आता पुढे काय प्रश्न विचारलाय ते वाचूया. याच्यामध्ये किती अक्षरे आहेत? बघा आता यम आणि व्ही या दरम्यान किती अक्षर आहेत? तर हा 5चा गट, इथे 2 राहिले 7 आणि हा एक 8, म्हणजे एकूण अक्षरे किती झाली? 8. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, अशा प्रकारचे अगदी निरीक्षणाचा वापर करून आपल्याला ही गणिते सोडवायची किंवा ही उदाहरणं सोडवायची. आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 5 नंबरचा प्रश्न काय तो वाचूयात आणि नंतर ते उदाहरण सोडवूयात. बघा 5वा प्रश्न काय? वरील अक्षर मालिकेतील पी पासून डब्ल्यू पर्यंतची सर्व अक्षरे त्याच क्रमाने 3 वेळा लिहिल्यानंतर उजवीकडून येणारे 15वे अक्षर कोणते? येते लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर डब्ल्यू आणि पी हा जो सेट आहे, पी पासून डब्ल्यू पर्यंतचा येणारा सेट हा 3 वेळा लिहायचा आहे. आणि 3 वेळा लिहिल्यानंतर उजवीकडून कोणतं अक्षर विचारलंय? 15वं अक्षर विचारलं आहे. मग आता सोपं आहे, अगदी तुम्ही असं सोडवलं तरी चालेल किंवा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट खाली तो 3 वेळा गट लिहिला तरी चालेल. बघा आपण दोन्ही पद्धतीने सोडूयात. पहिली पद्धत काय, तर पी पासून डब्ल्यू हे अक्षर किती आहेत, किती वेळा येतात ते बघा. पी पासून डब्ल्यू किती वेळा? 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. इथं किती अक्षर आहेत? तर पी पासून डब्ल्यू पर्यंत 8 अक्षर आहेत. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू. आता त्यांनी काय सांगितले, हाच गट पुन्हा लिहा. बरोबर आहे. असं किती वेळा लिहायचं? आपल्याला 3 वेळा लिहायचे. मग पुन्हा लिहा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू. ठीक आहे, आणि पुन्हा तो गट किती वेळा असणार आहे? 8 वेळा. आता पुढचा गट लिहायची गरज नाही कारण ते ऑलरेडी 8 आहेत आपल्याला समजलेलं आहे. आणि काय सांगितलेले? 15वं अक्षर उजवीकडून 15वं. हा पहिला गट, हा दुसरा गट आणि इथं येणारा 8 अक्षरांचा तिसरा गट. बरोबर आहे. हे 8 अक्षर झाली की इथलं हे 9 येईल, हे 10वं 11वं 12वं 13वं 14वं आणि 15वं अक्षर. मग 15वं अक्षर कोणतं दिसतंय तुम्हाला? क्यू हे अक्षर दिसते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक ए. कुठलं अक्षर? क्यू हे अक्षर. कुठून कुठपर्यंत? तर पी पासून डब्ल्यू पर्यंतचे अक्षर 3 वेळा लिहिल्यानंतर उजवीकडून येणारं 15वं अक्षर हे कोणतं असेल? क्यू असेल. हा सेट तिसऱ्यांदा पुन्हा लिहायची गरज नाही कारण ते आपल्याला कळाले की ऑलरेडी तिथं 8 अक्षर आहेत. ती 8 अक्षर सोडून पुढचे नंबर मोजत या 15 पर्यंत तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे क्यू हे अक्षर. आता आपण जाऊयात 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न काय तो पहिल्यांदा वाचूयात आणि मग त्याचं उत्तर कसं काढायचं ते देखील शोधूयात. 6वा प्रश्न बघा काय? दिलेल्या अक्षरमालेतील F पासून J पर्यंतच्या अनुक्रमांकाची बेरीज ही K पासून O पर्यंतच्या अनुक्रमांकाच्या बेरजेपेक्षा कितीने कमी? प्रश्न काय विचारलाय? तर F पासून सुरू होणारं आणि J पर्यंत थांबणारे यांचे जे नंबर्स आहेत यांच्या नंबरची बेरीज आणि K पासून सुरू होणाऱ्या O पर्यंत थांबणाऱ्या यांच्या नंबरची बेरीज यामधला फरक विचारला. आता गणित कसं सोडवायचं? तर बघा ह्या सेट 5 आहे म्हणजे F चा नंबर काय आला? 6 7 8 9 10. यांची बेरीज करा. बरोबर आहे. F चा नंबर आहे 6, G 7 8 9 आणि 10. यांची बेरीज केली तर काय येईल बघा. इथे 6 पंच 30 येतील, हा 31 32 33 34 35 36 आणि इथले 4 40. म्हणजे F पासून J पर्यंतची जी बेरीज आहे ती किती आहे? 40 आहे. बरोबर. आता K पासून O पर्यंतची बेरीज बघूयात. K चा नंबर कितवा आहे? तर हा 11वा नंबर, हा 12वा 13 14 15 असे 15 O चा नंबर आहे. तर ह्या 11 अधिक 12 अधिक 13 14 आणि 15 यांची बेरीज विचारली. मग आखरी 5 ची किती झाली? 55. हा 12वा म्हणजे 56 57 58 59 60 60 61 62
आणि इकडचे 3 वाढवले तर काय झाले 65 झाले. म्हणजे 11 ते 15ची टोटल किती आली 65 आली. कोणापासून के पासून सुरुवात झाली आणि ओ पर्यंत यांची बेरीज आहे 65. आणि प्रश्न हा विचारलाय 65 आणि 40 मधला फरक किती. तर किती मग आला 50, 60 आणि 65 वरचे 5 म्हणजे फरक आला 25चा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी 25. कसं सोडवलं समजलं का. आपल्याला काय करायची अनुक्रमांकाची बेरीज करायची म्हणजे 6 प्लस 7 प्लस 8 प्लस 9 प्लस 10 यांची बेरीज आली 25 आणि के पासून ओ चे जे नंबर्स आहेत त्यांची बेरीज आली 65. मग 65 मधून 40 वजा करा उत्तर येतं 25. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी 25. सगळ्यांना कळालं कसं सोडवायचं ते. ठीक आहे. आता आपण जातो 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न काय आहे तो बघून घ्या. काय विचारलाय दिलेल्या अक्षर मालिकेतील डी आणि आर यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक व्ही पासून कितवा. प्रश्न कळतोय. डी आणि आर याच्या मधोमध कोण आहे तर बघा डी इकडे आणि आर कुठे आहे या बाजूला आहे. तर याच्या मधोमध कुठला नंबर येईल तर बघा इथे नंबर किती 1 2 इथले 5 आणि 5 10 11 12 आणि इथले 13 14 15 म्हणजे मधला नंबर कुठला असणार आहे 8 नंबरचा असणार आहे. बरोबर आहे. इकडे 7 येतील इकडे 7 येतील आणि 8वा मध्ये असणार आहे. कारण आपल्याला तेच विचारले मधोमध येणारं अक्षर पहिल्यांदा शोधावं लागेल. मग ते कोणतं 8वं आहे. मग 1 2 इथे 5 5 आणि 2 7 हे काय आलं तुमचं मधलं अक्षर 8व्या नंबरचं. आता प्रश्न पुढे काय तर या अक्षराचा व्ही पासून नंबर कितवा. व्ही कुठे या बाजूला आहे. बघा आपल्याला अक्षर मधोमध कुठलं मिळालं के मिळालेले. तर के आणि व्ही के पासून व्ही पर्यंतचा किंवा व्ही पासून के पर्यंतचा नंबर कितवा. मग आता व्ही पासूनच विचारले म्हणजे व्ही मोजावं लागेल. व्हीचा पहिला हा दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा आणि 12वा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी 12वा नंबर. समजलं कसं सोडवायचं ते. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. आता आपण जातोय 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न काय तो समजून घ्या. काय दिलाय तर दिलेल्या अक्षर मालिकेतील डावीकडून अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमांकांच्या तिप्पट होते. म्हणजे ए चा नंबर 1 आहे त्याचा तिप्पट घ्यायचा 3 घ्यायचा. बी चा जर 2 असेल तर तो 6 घ्यायचा. 3 पटीने तो नंबर वाढवायचा. आता काय विचारले खालीलपैकी कुठला ऑप्शनचं उत्तर किती दाखवते 27 येते हे तुम्हाला शोधायचे. समजते. मग आपल्याला काय करावं लागेल आता इथे कुठली ट्रिक नाहीये. इथे प्रत्येक ऑप्शन तुम्हाला चेक करावं लागेल. ज्याचं उत्तर नाही तो कट करावा लागेल. पहिला ऑप्शन बघूयात आपण बी प्लस एफ. बी कुठल्या नंबरला आहे 2 नंबरला. 2 ची दुप्पट किती येते तर 6 येईल. बरोबर आहे. एफ कितव्या नंबरला आहे 6 नंबरला. 6 ची तिप्पट करा म्हणजे 6 दुने 12 6 त्रिक 18 आलं. 18 आणि 6 किती आलं 6 आणि 6 12 आणि 2 14 हातचा आला 1 24 आलं. म्हणजे हा पर्याय चुकीचा येतोय. पुढच्या पर्यायात जातोय के वजा ए. के कितव्या नंबरला बघा हा 5 चा सेट आहे हा 10 चा सेट आहे 11. 11 म्हणजे आलं 33. तिप्पट करायची म्हणून 33 केलं वजा 1 ची तिप्पट आली 3 उत्तर येतं 30. त्याच्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. आपल्याला उत्तर हवंय 27. तिसऱ्या पर्यायात येतोय एम कुठे बघा हा 10 झाले 11 12 13. 13 ची तिप्पट करा 13 39 झालं. बरोबर आहे. वजा चिन्ह हे वजा टाका. डी 4 नंबरला आहे 4 ची तिप्पट करा 4 दुने 8 4 त्रिक 12. 12 वजा करा 9तून 2 गेले 7 राहिलं 3तून 1 गेला 2 राहिलं उत्तर आलं 27 आणि आपल्याला 27च शोधायचे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी एम वजा टी. कशा प्रकारे गणित सोडवलं सगळ्यांना समजलंय का. आपण काय करतोय इथं कुठली ट्रिक नसल्यामुळे त्याच्या नंबरची तिप्पट करतोय 3 पट करतोय आणि मग उत्तर 27 येते का बघतोय. जर 27 नाही आलं त्यामुळे तो लगेच दुसरा ऑप्शन बघितला आणि सी मध्ये आपल्याला 27 उत्तर मिळालं त्यामुळे डी चा पर्याय बघण्याची गरज नाही. समजते. ठीक आहे. चला इथे आपण 8व्या नंबरचा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. तुमच्या लक्षात पण येत असेल ही उत्तरं काढायला सोपी आहेत. फक्त व्यवस्थित निरीक्षण करायचे. प्रश्न काय तो व्यवस्थित समजून घेतला की इथं कुठेही तुम्हाला प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. आता आपण जातो 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न काय तो समजून घ्यायचा आहे. बघा वरील अक्षरमालेत डी पासून आर पर्यंतची अक्षरे
म्हणजे डी पासून आर पर्यंतची अक्षर काय करायचे, उलट क्रमाने लिहायची आहेत. म्हणजे उलट यायचे. कुठून, तर डी पासून तुम्हाला काय करायचे, उलट यायचे आर पर्यंत. बरोबर आहे. मग त्यावेळेस सुरुवातीपासूनचे 7वे अक्षर कोणते. आता लक्षात येतोय प्रश्न किती सोपा आहे. तर डी ला जो नंबर आहे किंवा डी पासून जे आपण नंबर इकडून मोजतोय त्याऐवजी ते उलटे मोजायचे. म्हणजे हा नंबर कितवा येणार आहे, 1 नंबरला आर येईल, 2 नंबर, हा 3 नंबर, 4 नंबर, 5, 6 आणि 7. आणि आपल्याला 7वं अक्षर कुठलं येईल असं विचारलेलं आहे. बरोबर आहे ना, कारण उलट विचारलेत, इथून नंबर द्यायला असेल आणि इकडून 7वं अक्षर कोणतं येतं, यल येते. मग या पर्यायामध्ये कुठे यल सापडते, तर पर्याय क्रमांक ए. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय ए, यल हे अक्षर. सुरुवातीपासूनच जर आपण उलटी करून अक्षर मोजली तर 7 नंबरला यल हे अक्षर मिळेल. समजते? ठीक आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. आता आपण जातोय 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न काय तो व्यवस्थित वाचूयात आणि मग उत्तर शोधूयात. बघा आता 10वा प्रश्न काय, दिलेल्या अक्षरमालेतील आर च्या अक्षरातून, आर इथे आहे आणि यापासून समान अंतरावर असणारी जोडी शोधायची. यल आणि यू ही समान अंतरावर आहेत का शोधूयात. आर पासून समान अंतरावरती इथं यू आहे 2 अक्षर सोडून, आणि यल कुठे आहे, तर या बाजूला किती अक्षर सोडून आहे, 5 अक्षर सोडून. त्यामुळे इथे फरक 5चा आणि तिकडे 2चा, त्याच्यामुळे हा पर्याय तुमचा चुकीचा असेल. त्यानंतर दुसऱ्या पर्यायात येतोय. दुसरा पर्याय आहे यल एक्स. आहे का, तर आर पासूनचा यल पर्यंतचा फरक मागाशीच आपण काढलाय आणि एक्स मधला पण फरक बघूयात. एक्स इकडे आहे, हा 3 आणि 2चा फरक मध्ये राहतो, इथेही 3 आणि 2चा फरक राहतोय. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर एल एक्स हे येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी, एल एक्स. आता आपण जाऊयात 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न काय पहिल्यांदा वाचूयात. पहिला प्रश्न बघूयात. काय, दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 7वे अक्षर कोणते. डावी बाजू इकडची, उजवी बाजू तिकडची. बरोबर आहे. डावीकडून 7वे, हा 5चा ग्रुप, 6वा आणि 7वा कोणतं अक्षर आहे, जी अक्षर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 12वे अक्षर कोणतं. उजवी साइड ही आहे, हा 5चा सेट, 10चा सेट, 11वा आणि 12वा. कुठलं अक्षर मिळालं, यल मिळालं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. आता 13वा प्रश्न काय तो बघूयात. 13वा प्रश्न बघा बोर्डवरती काय लिहिलेलं आहे. दिलेल्या अक्षर मालिकेतून डावीकडून 5व्या अक्षराच्या, ही जी अक्षरमाला दिलेली आहे या अक्षरा मालिकेमधील डावीकडून 5वं अक्षर कोणते, ई. बरोबर आहे का. या अक्षराच्या उजवीकडील 4थे अक्षर कोणते. याच्या उजवीकडील 4थे अक्षर 1, 2, 3, 4 कोणतं अक्षर दिसतंय, आय आहे. मग या पर्यायामध्ये आय कुठे दिसतंय तुम्हाला, तर पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी म्हणजेच आय. समजतंय? ठीक आहे. आता आपण जातो 14व्या प्रश्नाकडे आणि 14वा प्रश्न काय ते बघूयात. बघा, दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 11व्या अक्षराच्या, उजवीकडून 11वा अक्षर, 5, 10, 11, उजवीकडचं 11वा अक्षर कोणते, ओ हे अक्षर आहे. या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर कोणते. डावीकडील 8वे अक्षर, हे 4थं आणि हे 8वं कोणतं अक्षर येते, जी अक्षर येते. हे पहिलं, दुसरं, तिसरं, 4थं आणि हे 8वं. कुठलं अक्षर आलं, जी. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे 14व्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढच्या 15व्या प्रश्नाकडे आपण येतोय. काय प्रश्न वाचूया. दिलेल्या अक्षरमालेत डावीकडून 15व्या अक्षराचा, बघा डावीकडून 15वं अक्षर, डावी बाजू ही आहे, इथलं 15वं अक्षर कोणतं आहे, तर ओ हे अक्षर आहे. डावीकडून 15वं अक्षर. ठीक आहे. याच्या अक्षराच्या म्हणजे ओच्या उजवीकडील 7वे अक्षर कोणते. आता उजवीकडील 7वे म्हणजे हे 5 आणि 6वं आणि 7वं कुठलं अक्षर आलं, व्ही अक्षर आलं. पर्यायामध्ये व्ही कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक डी, व्ही हे उत्तर प्रश्न क्रमांक 15चं उत्तर असेल.
समजते सगळ्यांना? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न सोडवले की जे अक्षरमालेवर आधारित होते. मला खात्री आहे सर्वांना या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील, सर्वांना समजत असतील. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचे असेल तर आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबते, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना 7वीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आणि त्यांनाही व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.